चला शेवटचा प्रश्न नानाभाऊ बोला. अध्यक्ष महाराज, म्हणजे आता तर आपण सगळेजण संभ्रमात आलेलो आहोत अध्यक्ष महाराज, आणि या सरकारच्या कथनीवर आणि करणीवर काय फरक आहे या लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होतं अध्यक्ष महाराज. यांनी अध्यक्ष महाराज या सगळ्या पाणी वापर संस्थांचा जो कर्ज आहे ते माफ करायचा निर्णय कॅबिनेटने घेतला आणि त्या निर्णयाच्या आधारावर राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख करायला लावला अध्यक्ष महाराज. सरकारचं जे खऱ्या अर्थानं धोरण असते त्या धोरणाबद्दलचं माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून त्या पद्धतीचं बोललं जाते अध्यक्ष महाराज. आणि आता मंत्री महोदय सांगतात की पुन्हा आम्हाला ते जावं लागेल, पुन्हा आम्हाला करावं लागेल, रिझर्व्ह बँक आडवी येते. मग याचा अर्थ असा आहे की सरकार या शेतकऱ्यांशी खोटं बोलत होतं. सरकारने जे काही कॅबिनेटमध्ये डिसिजन घेतलं होतं आणि माननीय राज्यपाल महोदयांकडून ते आपण त्यांच्या तोंडातून बोलवून घेतलं होतं, ते सरकारने फसवेगिरी केली. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावंच लागेल. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न नुसतं त्यांचे जप्तीपर्यंत नाही, त्यांचं कर्ज माफ तुम्ही जे घेण्याचं धोरण तुम्ही आखलं होतं ते पूर्ण करणार काय हा माझा मुद्दा आहे. आणि त्यांच्या जमिनी लिलाव करता येणार नाही तुम्हाला एकदा कॅबिनेटने डिसिजन केल्यानंतर. आणि ज्या पद्धतीनं जे कार्य चाललेलं आहे, शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे, ते सरकार थांबवेल का? आताच कोरेप्पांनी आणि नानाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बँकेला तशा प्रकारच्या जप्ती आदेशाला आम्ही थांबवायला सांगू. जयंतराव पाटील साहेब. महोदय, सन्माननीय विनय कोरे साहेबांनी जो प्रश्न विचारला त्यात स्पेसिफिक त्यांनी विचारलेलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला की त्यानंतर आता फक्त आपण बजेटरी प्रोव्हिजन करायची आहे. याच्यात पुन्हा मंत्रिमंडळापुढं माननीय मंत्री महोदय आपण जाण्याची आता आवश्यकता नाही. नियोजन विभागाने काय म्हटलं, वित्त विभागाने काय म्हटलं हे इमटेरियल आहे. एकदा मंत्रिमंडळाने द्यायचा निर्णय केला, तशी घोषणा झाली की सरकारचा निर्णय झाला म्हटल्यावर ती जी प्रोव्हिजन 300 कोटीची आहे ती आपण पुढच्या पुरवणी मागण्यांमध्ये करणार का हा एक प्रश्न. रिझर्व्ह बँकेचं दाखला वगैरे रिझर्व्ह बँक कधीच म्हणत नाही की आमची. आता केंद्र सरकारने ज्यावेळी पवार साहेबांनी शेतीला कर्जमाफी दिली त्यावेळी सरकारी तिजोरीतून दिली, बँकेकडून नाही. म्हणून ही आपल्या सरकारने आता इतकं आपण दातृत्व दाखवलेलं आहे महाराष्ट्रभर. तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनय कोरे साहेबांच्या प्रश्नातला मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीसाठी हे 300-350 कोटीची रक्कम आहे ती उद्याच्या जुलैच्या अधिवेशनात आपण मंजूर कराल काय? अध्यक्ष महोदय, मी आता सांगितलं की व्याजाची तरतूद त्यावेळेस केली नव्हती, त्याच्यामुळं कॅबिनेटचा निर्णयाची गरज आहे आपल्याला. आणि बँकेला आम्ही थांबायला सांगतो म्हणलो ना जप्तीला. काय सांगितलं ना मला पाटील साहेब, व्याजाची रकमेला आपल्याला परवानगी घ्यावी लागेल, कारण आपण परवानगी जी दिली होती हो मुदल देतो आम्ही व्याजासहित. ठीक आहे, घेतो, करून घेतो साहेब. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 8. धन्यवाद अध्यक्ष महोदय. लक्षवेधी क्रमांक